तिखट आणि गोड खायला सगळे पुढे येतात, पण कारले म्हटले की सगळे नको नको असे म्हणतात. तर एकदा अशा प्रकारे करून बघूया, तर थोडी पण कडवट नाही होणार. कारले घेऊन आतल्या सगळ्या बिया काढून या प्रकारे कापून घ्यायचा. तेलामध्ये छान मस्त असे थोडी जागा न सोडता फ्राय करून घ्यायचा, म्हणजे सगळीकडे फ्राय व्हायला पाहिजे. मसाल्यामध्ये शेंगदाणे, तीळ, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर, लाल तिखट, थोडीशी काळा मसाला आणि मीठ, खोबरे, आलं लसूण किंवा आलं लसूणचा पेस्ट घालून छान असे बारीक पेस्ट करून घेऊया. अशा प्रकारे बारीक वाटण करून घ्यायचा. इकडे कारले पण छान असे मस्त तळून झाले आहेत. आता तळत असताना त्याच्यामध्ये थोडीशी तिखट घालून घेऊया. भाजीला छान रंग येतो. आता सगळे वाटण करून घेतले आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेऊया. अशा प्रकारे छान मस्त मिक्स करून घ्यायचा. कारले आणि वाटण मिक्स झाले की मग त्याच्यामध्ये चिंचेचा रस घालून थोडीशी फ्राय करून घ्यायचा. बारीक गॅसवर वाफेवर शिजवून घ्यायचा. सुक्का कारल्याची भजी तयार आहे.